हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे शनिवार. सकाळचे 6 वाजले. तर बाहेरचं वातावरण खूप थंड थंड झालेलं, मस्त वाटत होतं. सकाळी इतक्या लवकर मी फर्स्ट टाईम उठली आहे. फर्स्ट टाईम नाही, उठते जेव्हा बाहेर जायचं असेल, गावी जायचं असेल तेव्हा उठते मी. तर बघू शकता तुम्ही मम्मीची झाडं कशी टवटवीत दिसत आहेत. आणि आमची तुळशी माता बघा कशी डान्स करते सकाळी सकाळी. छान वाटते, खूप सुंदर वाटतं. ये लो, हमारी सवारी भी आ गई. तो चले, लेट्स गो. फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी निघाली आहे गावाला. आमचं काय काम आहे थोडं घराचं, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर तुम्हाला पुढे माहिती पडेलच का काय नक्की काम आहे. तर असंच बनवून जा ब्लॉगमध्ये. ठाण्याला पोचू तर इथे एक महाकाली मातेचं मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे आणि खूप जुन्या काळातलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल ते. हा सिग्नल बघू शकता तुम्ही. हा तीनाथ नाक्याचा सिग्नल आहे. इथून तुम्ही लेफ्ट मारलात आणि सरळ सरळ 10-15 मिनटं रनिंग केलात गाडीने तर तुम्हाला महाकाली मातेचं मंदिर दिसेल. तर हेच ते मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे, खूप जुन्या काळापासूनचं आहे. अशी मान्यता आहे की इथे जे काय आपण इच्छा मागतो ती नक्कीच पूर्ण होते. मी इथे येऊन गेली आहे, पण एकदा पुन्हा जाईल आणि आतून मातेचं मंदिर तुम्हाला व्यवस्थित दाखवेल. आज थोडी घाई होती म्हणून मी काय जास्त शूट केलं नाही आणि आतमध्ये पण गेले नाही, अडचण होती म्हणून. पण मी नेक्स्ट टाइम नक्की जाईल. सब लेके निकलते घर से खाने के लिए. ही माझी मम्मी आहे. फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आली आहे. नाही तर नुसतं नखरे करत असते ब्लॉगमध्ये यायला. सर्व खाणं पिणं घेऊन निघते बाहेर. हे बघा, टिफिन बिफिन सर्व कॉमन पर्सन हेच आहे. तिथं वगैरे सर्व अजून काय काय आहे झोले में, ये तेरे जादू के झोले में क्या क्या और अजून काय काय दाखवती. और कुछ माते और कुछ है आपके पास? जादू का खजाना कुछ है? बस काय बोलता? ये है हमारी माते, इन्हें सिर्फ करनी आती है बातें अच्छा. और हमारे ब्लॉगर को मारती है लाते. ते माझे नाना आहेत, मोटिवेशनल स्पीकर. नाना एक सुविचार बोला. बघा बाळांनो, मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नका. वेळ ही प्रत्येकावरती येत असते, पण जो वेळेला हारला तो सर्वात आधी लवकरच संपला. महत्वाचं आहे की तुमच्या मनाला कधी हारू देऊ नका. तुमचं मन जिवंत तर तुम्ही जिवंत. ह्या संकटाच्या छाताडावरती लाट ठेवून उभे राहा. हे संकट तुमच्या पायाशी आल्याशिवाय थांबणार नाही. लिहून घ्या. आमच्या ट्रिपचा सर्वात वर्स्ट पिरियड हाच असतो नेहमी. भिवंडी रोड ऑल टाईम ट्रॅफिक ॲज युजल. नेहमी इथे ट्रॅफिक भेटते आम्हाला आणि आम्ही इरिटेट होतो. इथे ब्रिजचं काम पण चालू होतं म्हणून ठीक आहे, बट है तो वही ना, हर बार का ट्रॅफिक आहे भाई. आताच आमचे अर्धा पाऊण तास 1 तास जातो ट्रॅफिकमधून बाहेर पडताच. तर पुढे जाऊन आम्हाला थोडंफार आधार भेटला आणि छान असं सूर्यकिरणं आमच्यावरती पडले आणि मस्त आम्ही हवेशी बोलत बोलत पुढे निघालो आमच्या प्रवासाला. तर तुम्ही असेच बनवून राहा पुढच्या ब्लॉगसाठी. सारखी माझ्या इथं वेळ ठेवती, डब्बा उचलती आणि माझ्या अंगावर ठेवती. कॉन्टॅक्ट करा. हा काय मध्ये अच्छा. काल चिकन खाल्लं, आज गोळ्या खाती. देवा. आलोय फायनली हॉटेलला. चला नाश्ता करूया. तुम्हाला हॉटेल पण दाखवतो. आम्ही नेहमी इथे थांबतो. कसाऱ्याला आहे हा. कसारा घाट लागायच्या आधीच आहे हा हॉटेल. दाखवते तुम्हाला मी. झालं आहे गाडीमध्ये, झोपलेले. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी हॉटेल दाखवते. हा हॉटेल आहे. हा सर्व पार्किंगचा एरिया. इथे तुम्ही गाड्या वगैरे सर्व पार्क करू शकता. आणि इथेच समोर हॉटेल आहे. याची टेस्ट पण छान आहे. कसाऱ्याच्या इथेच आहे. कसाऱ्याचा घाट लागायच्या आधीच आहे हा हॉटेल. इथे टेस्ट पण छान आहे आणि इथे बरेच लोक येऊन थांबतात नाश्ता वगैरे करायला. तर व्यवस्थित आहे सर्व. शौचालय वगैरेची सोय पण छान आहे इथे. तर फायनली आता पोचलो आम्ही. अर्ध्या रस्त्यातच आहे. अजून 2-3 तास झाले असेल, 2.5 तास झाले आम्ही कसाऱ्याला पोचलो आहे. वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊया, मग नाश्ता करूया. हाय. मम्मीला पायाला त्रास आहे. तिला चालताना नाही, गाडी में बसून बसून थोडे पाय जाम झाले, बाकी काय. बरं, इथे ना सेट लागलेत आणि माझ्या मम्मीची उत्सुकता बघा. मातीच्या भांड्यांचे सेट आहे तर माझी मम्मी पहिलं तिकडे जाणार. बघा
बघा, अरे काय देवा, पण छान सेट आहेत, मस्त कलेक्शन लावलं आहे यावेळेस. तर मला इकडे घ्यायचं. तर हे बघू शकता, मम्मी लगेच इकडे जाऊन चालूच झाली बघायचं. चिनी मांड्याचे, चिनी मातीचे भांड्याचे ते. कम करके नहीं देंगे, कम करके नहीं बघा बघा, लक्ष बघा कुठे, नुसतं चिनी मातीच्या भांड्यांकडे लक्ष. गेली परत, गेली 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 परत गेली. माते खाना खाने के बाद आते, चलो. काय खाशील? डोसा. डोसा. आपण नेहमी डोसा खातो ना. काहीतरी देंगे. नानांनी मस्त इथे इडली वड्याची डोस्याची ऑर्डर दिली होती, बट आफ्टर दॅट आम्ही कॅन्सल करायला लावली. बट आज रेडीच झालं होतं, तर आम्ही एक इडली वडा घेतला, एक डोसा घेतला. अँड नानांनी आणि त्यांच्या फ्रेंडने मस्त मिसळपाव मागवला झणझणीत, आणि आम्ही इडली डोसा खाल्ला. तर माझ्या नाना मला चिडवत मिसळपाव खात होते, कारण की मला पण हवं होतं. आणि ते मस्त मुशीला ताव देत देत खात होते मिसळपाव, आणि मला चिडवत होते. अँड आफ्टर दॅट मी आहे बुक करतो ऑलवेज, मी मागवलं माझ्यासाठी पण मिसळपाव. आणि त्यासोबतच मस्त मम्मी आणि नानांचे टॉन पण भेटले मला. रात्री ॲसिडिटी होते, आता मिसळ पाव. हे बघा आमचा ॲसिडिटीचा पेशंट. इंडोस्कोपी सगळी स्कोपी करून झाली, आता अजून कोणती स्कोपी बाकी काही माहिती नाही. डॉक्टरने पूर्ण वर्ज्य करायला सांगितलं आहे. पण ही आमची ब्लॉगर अशी आहे ना, समोर दिसलं का याच्या तोंडचं पाणी सुटत नाही. तर आमचा नाश्ता झाला होता, आणि बघा मम्मी परत चालू तिच्या चिनी माती भांड्याच्या कलेक्शनच्या इथे. तिला ते खूप आवडलेलं, तर तिला ते हवंच होतं. तर आम्ही आफ्टर सो मच ऑफ बार्गेनिंग ते फायनली तिच्यासाठी 4 सेट घेतला, एक कप घेतला, आणि एक सिंगल पीस त्याने असंच कॉम्प्लिमेंटरी म्हणून नाही दिलं, त्याने 30 रुपीज घेतलेच त्याचे, आणि एक तर माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरची हसू बघा, फायनली तिने घेतलं आहे. आणि इथे मला कलेक्शन वडं अजून बघते काय घेऊ काय घेऊ, आणि हसते मला बघून. मम्मी, ये जबरदस्ती का सौदा है ना? आपण तिथे घाटन देवी गाडी मागायची. हाँ, ये जबरदस्ती का सौदा है ना? जबरदस्ती का सौदा नहीं, क्योंकि मुझे बहुत अच्छे लगे थे, इसके लिए मैंने ले ली. चुप. बहुत कम दाम में मिले थे, इसके लिए मैंने ले ली. मेरी बेटी हमेशा जो अच्छा लगता है वो मेरे को जल्दी लेने नहीं देती. सॉरी गाइस. आता जेवण झालं आहे, आणि आम्ही निघालो आता पुढे प्रवासाला. तर आता पुढे घाटन देवी आई येते कचाऱ्याची, तर मी तुम्हाला पहिलं घाट लागेल, मग घाटाच्या पुढे तुम्हाला घाटन देवी आईचे दर्शन करवते. आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला, तर भेटूया पुढे. असंच ब्लॉग बघत राहा, अजून इंटरेस्टिंग होणार आहे. लास्ट स्टेज म्हणजे आम्ही नक्की काय करण्यासाठी जातो आहे गावाला हे बघायचं आहे अजून, ते सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी. तर असंच आमचा ब्लॉग पुढपर्यंत बघत राहा, लास्टपर्यंत राहा. तर भेटूया लवकरच. बाय.